Hello everyone, welcome to 12th English. Let's start with prose section. In this section, there are 8 lessons, but the 2 are omitted, so now we have 6 lessons. Let's see the first story, An Astrologer's Day, written by R.K. Narayan. Before going to start the story, see icebreakers. Discuss with your partner and complete the activity. Here we have given 4 activities. See the first one. What are your strengths? In this activity we have given a table diagram. Here are 3 columns. The first column is about strength. The second is about why do you feel so, and the third is about career. या ठिकाणी या टेबल डायग्राममध्ये आपल्याला फर्स्ट कॉलम हा स्ट्रेंथ म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या शक्ती किंवा सामर्थ्य याविषयीचा आहे आणि दुसरा कॉलम जो आहे यामध्ये आपल्याला ते सामर्थ्य किंवा त्याविषयीची आवड का आहे आणि तिसरा जो आहे या स्ट्रेंथमधून आपण कोणतं करिअर करू शकतो याविषयीचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे ते म्हणजे पेंटिंग अँड ड्रॉइंग. इफ पेंटिंग अँड ड्रॉइंग इज माय स्ट्रेंथ देन व्हाय डू आय फील सो. म्हणजे या ठिकाणी जर माझ्याकडे सामर्थ्य आहे कशाचं, पेंटिंग आणि ड्रॉइंगचं, तर मला ते का बरं आवडतं. या ठिकाणी याचं उत्तर असू शकतं बिकॉज आय कॅन व्हिज्युअलाइज ऑर आय कॅन एक्सप्रेस माय फिलिंग्स, इमोशन्स. आणि या स्ट्रेंथमधून मी कोणतं करिअर करू शकतो. सो हिअर आय कॅन चूज अ कमर्शियल आर्टिस्ट ऑर अ कार्टूनिस्ट. या ठिकाणी रिमेनिंग जे काही कॉलम्स आहेत ते आपल्याला फिल करायचे आहेत. म्हणजेच या ठिकाणी स्ट्रेंथ या कॉलममध्ये हिअर वी हॅव टू फिल 3 पॉईंट्स. मग या ठिकाणी दुसरी स्ट्रेंथ आपली असू शकते दॅट इज सिंगिंग. इफ सिंगिंग इज माय स्ट्रेंथ व्हाय डू आय फील सो. मग सिंगिंग ही जर माझी स्ट्रेंथ असेल तर मला सिंगिंग का बरं आवडतं. बिकॉज इट इज माय पॅशन ऑर आय कॅन एक्सप्रेस माय इमोशन्स थ्रू इट. अँड व्हॉट करिअर आय कॅन डू. यामधून मी कोणतं करिअर करू शकतो. तर या ठिकाणी मी आय कॅन बिकम अ सिंगर. मी एखादा गायक बनू शकतो. देन the other strengths like acting, teaching or dancing also. Now see the second activity. The scene in a local market of a village, town, city is very attractive. People with different occupations sell their wares. Discuss with your partner the variety of activities ॲट द लोकल मार्केट. दुसरी ॲक्टिव्हिटी जी आहे ती या ठिकाणी एखाद्या शहरामध्ये गावामध्ये मार्केट प्लेस असते म्हणजे बाजार भरण्याचं ठिकाण. आणि अर्थातच ते कसं असतं, इट इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह. लोकांना त्याचं आकर्षण असतं. पीपल विथ डिफरंट ऑक्युपेशन्स, वेगवेगळ्या व्यवसायाचे लोक या ठिकाणी त्यांच्याकडे असणारा माल, वस्तू विकण्याचं काम करत असतात. डिस्कस विथ युअर पार्टनर द व्हरायटी ऑफ ॲक्टिव्हिटीज ॲट द लोकल मार्केट. लोकल मार्केटमध्ये ज्या काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी चालत असतात त्या या ठिकाणी आपल्याला मेन्शन करायच्या आहेत. हिअर वी हॅव गिवन एन एक्झाम्पल हिअर. सेलिंग फ्लावर्स, सेलिंग ग्रॉसरीज. या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे सेलिंग
फ्लावर्स, म्हणजे या ठिकाणी काही फुलं विकणारे लोक फुलं विकत असतात. सेलिंग ग्रॉसरीज, बाकीच्या जे काही पॉईंट्स आहेत ते आपल्याला फिल करायचे आहेत. द सेकंड पॉईंट मे बी, दुसरा या ठिकाणी कुठली ॲक्टिव्हिटी असू शकते, ट्रान्झॅक्शन ऑफ गुड्स अँड स्टफ. देन थर्ड वन, बार्गेनिंग, शाउटिंग, जोकिंग एट्सेट्रा. फोर्थ ॲक्टिव्हिटी, या ठिकाणी चौथी ॲक्टिव्हिटी असू शकते, सेलिंग अँड बाईंग ऑफ व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, स्वीट्स, आर्टिकल्स एट्सेट्रा. अँड फिफ्थ वन, द पीपल uses of different languages. या ठिकाणी जे लोक असतात ते वेगवेगळ्या भाषा बोलणारे असू शकतात. The next activity is, in a village, town, city, it is quite a common sight to see an astrologer sitting by the roadside with his professional equipment. Discuss with your partner and list the requirements for his trade. This activity is about the list of requirement for an astrologer. या ॲक्टिव्हिटीमध्ये ॲस्ट्रॉलॉजर म्हणून किंवा ज्योतिषी म्हणून जर व्यवसाय करायचा आहे तर त्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची, वस्तूंची आवश्यकता असते याची यादी या ठिकाणी आपल्याला करायची आहे. हिअर वी हॅव गिवन द फर्स्ट पॉईंट, पॅरट, कार्ड्स एट्सेट्रा. द रिमेनिंग पॉईंट्स वी हॅव टू फिल. तर बाकी ज्या काही रिकाम्या जागा आहेत त्या ठिकाणी आपल्याला भरायच्या आहेत. द सेकंड वन, काउरी शेल्स, माला. या ठिकाणी ॲस्ट्रॉलॉजरच्या यादीमध्ये पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे काउरी शेल्स, म्हणजे कवड्या किंवा त्याच्या गळ्यामध्ये असणाऱ्या माळा. द नेक्स्ट वन इज लेमन, सिंदूर, अननोन क्लोथ्स. देन पंचांग, मिस्टिक चार्ट्स, म्हणजे या ठिकाणी पंचांग म्हणजे त्याचं असणारं, त्याच्याकडे असणारं पुस्तक. त्यानंतर मिस्टिक चार्ट्स म्हणजे गूढमय अशा प्रकारचे चार्ट्स असणारे कापड त्याच्याकडे असते. अँड फोटोज ऑफ गॉड्स अँड गॉडेसेस, वेगवेगळ्या देवतांचे किंवा गॉडेसचे फोटोही त्याच्याकडे असतात. नाव सी द लास्ट ॲक्टिव्हिटी. देर आर सर्टन अनरिझनेबल बिलीफ्स among people living in our society. Certain common events are linked with superstitions. List such events, discuss the superstitions linked with them and the means of their eradication. See, this activity is about unreasonable beliefs among people living in our society. सोसायटीमध्ये, समाजामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये काही अवास्तव समजुती असतात. सर्टन कॉमन इव्हेंट्स आर लिंक्ड विथ सुपरस्टिशन्स, आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या इव्हेंट्स किंवा बिलीफ्स यांचा अंधश्रद्धांशी या ठिकाणी अंधश्रद्धांशी या इव्हेंट्स निगडीत असतात. अशा घटनांची यादी तयार करा व त्या घटनांशी जोडलेल्या अंधश्रद्धाविषयी चर्चा करा आणि त्याचे निर्मूलन करण्यासाठी उपाय सुचवा, असा या ॲक्टिव्हिटीचा अर्थ होतो. सो हिअर फर्स्टली वी हॅव टू सिलेक्ट इव्हेंट्स, देन देअर लिंकिंग विथ सुपरस्टिशन्स, अँड द लास्ट पॉईंट इज मीन्स ऑफ देअर इरॅडिकेशन. हिअर वी हॅव गिवन द फर्स्ट पॉईंट, अ कॅट क्रॉसिंग युअर पाथ. ही एक काय आहे, इव्हेंट आहे. समजा आपण रस्त्याने चालत असताना आपल्याला मांजर आडवं गेलं किंवा मांजर रस्त्यावरून त्यानं क्रॉस केलं, तर ही जी काही इव्हेंट आहे इथे आपण या ठिकाणी समथिंग बॅड विल बी हॅपन असं म्हणतो की आता काहीतरी वाईट घडणार, म्हणजे घटना आणि त्याशी संबंधित असणारी अंधश्रद्धा. So here a cat crossing your path is an event and it is linked
with the superstition that something bad will be happen. या ठिकाणी दुसरं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो ते म्हणजे वेअरिंग ऑफ ब्लॅक क्लोथ्स फॉर ॲन ऑस्पिशियस फंक्शन. एखाद्या चांगल्या कार्यक्रमासाठी आपण काळ्या रंगाचे कपडे घालणं हे सुद्धा काय मानतो, अनलकी मानतो किंवा अशुभ मानतो. द नेक्स्ट एक्झाम्पल इज अबाउट हॉलिंग ऑफ डॉग्स. कुत्र्याचं बिवळणं हे सुद्धा आपण काय म्हणतो, अशुभ मानतो. सो हिअर howling of dog is an event and something bad will be happen is a superstition. There are so many events like blinking of left eye, to cut nails at night, to take salt on the palm, etc. Now the last point is about their eradication. अशा ज्या काही इव्हेंट्स आहेत किंवा सुपरस्टिशन्स आहेत यांचं निर्मूलन करण्यासाठी आपण कोणते उपाय केले पाहिजेत. सो द फर्स्ट पॉईंट इज हिअर, एज्युकेशन इज द ओनली मीन्स ऑफ इरॅडिकेशन. या ठिकाणी शिक्षण हा एकमेव उपाय आहे किंवा मेन उपाय आहे की ज्यामुळे आपण अशा अंधश्रद्धांचं निर्मूलन करू शकतो. देन द सेकंड इज अबाउट द अवेअरनेस अमॉंग द पीपल. समाजामध्ये अवेअरनेस म्हणजेच जागृती आपण निर्माण केली पाहिजे. अँड द नेक्स्ट वन इज डेव्हलपिंग सायंटिफिक ॲटिट्यूड अमॉंग द पीपल. लोकांच्यामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन आपण निर्माण केला पाहिजे, तर आपण अशा सुपरस्टिशन्स अंधश्रद्धांचं निर्मूलन करू शकतो.